पावसाळ्यापूर्वीच्या नाले सफाईच्या निविदा प्रक्रिया तातडीने राबवा, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे महापौर धीरज सूर्यवंशी यांचे निर्देश। पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील नाले सफाईची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल महापौर माननीय श्री धीरज सूर्यवंशी यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। नाले सफाईची कामे वेळेत न झाल्यास शहरात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येस प्रशासन जबाबदार राहील अशी ताकीद देतानाच या संदर्भात नूतन आयुक्तांशी चर्चा करून तातडीने मार्ग काढणार असल्याचे महापौरांनी आज स्पष्ट केले। महापालिका मुख्यालयात आयोजित स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी शहरातील आरोग्य यंत्रणा, कर्मचारी टंचाई आणि यंत्रसामग्रीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। नाले सफाईला प्राधान्य। पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी नाले सफाईची कामे युद्धपातळीवर सुरू होणे आवश्यक आहे। रखडलेली निविदा प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्यासाठी आयुक्तांसोबत विशेष बैठक घेण्यात येईल। कर्मचारी टंचाईवर आउटसोर्सिंगचा पर्याय। अनेक प्रभागामध्ये कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे स्वच्छता निरीक्षकांनी निदर्शनास आणून दिले। यावर उपाय म्हणून शहराच्या स्वच्छतेसाठी बाह्य स्रोतद्वारे अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल। पूर नियंत्रण व स्थलांतर आराखडा। पुराचा धोका लक्षात घेऊन सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्ती व्यवस्थापन व स्थलांतर आराखडा त्वरित तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत। सुरक्षित स्थळांची निश्चिती आणि तिथे लागणाऱ्या सुविधांचे नियोजन आतापासून करण्याचे आदेश त्यांनी दिले। यावेळी महापौरांनी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या स्वच्छता निरीक्षक व मुकादमांच्या अडचणी जाणून घेतल्या। कर्मचाऱ्यांना आवश्यक ती साधने आणि सहकार्य महापालिकेकडून दिले जाईल, मात्र कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। या बैठकीला महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता अधिकारी आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक व मुकादम उपस्थित होते।